नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सफर, स्वाद आणि संवाद. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल मागचं सगळं बघून की मी नक्की आलो आहे तरी कुठे. तर मी आलो आहे वाशी सिडको एक्झिबिशन नवी मुंबई इथे, कारण की इथे भरला आहे महालक्ष्मी सरस 2026 हा मेळावा. आणि ह्या मेळाव्यामध्ये ना वैशिष्ट्य काय यायचं की महाराष्ट्रातल्या कोण्याकोपऱ्यातल्या ग्रामीण ज्या महिला बचत गट आहेत ना, तिथले सगळे स्टॉल्स म्हणजे जे त्यांचे खाद्यपदार्थ किंवा जे हँडक्राफ्टेड त्यांचे प्रोडक्ट आहेत ते सगळे ना इथे अवेलेबल आहेत. तर आज आपण इन शॉर्ट महाराष्ट्राची टूर करणार आहेत, ते पण नवी मुंबईमध्ये. आणि इथे ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ना तुम्ही बघू शकता असे ना मस्तपैकी असे ना डेकोरेशन केलं आहे त्यांनी. आणि सगळ्यात हे बघा, हे ना त्यांचं म्हणजे ह्या उद्योजिका आहेत, त्यांनी आपले इथे स्टॉल्स लावले. तर मित्रांनो, आता आहे ना आपण आतमध्ये जाऊया आणि ना सगळ्यात पहिलं तर ना फूड कवर करूया, कारण की फूड इथे कवर करण्याची जी मजा आहे ना ती भाई एक नंबर आहे. आणि इथे ना 70+ आहे ना फूड स्टॉल्स आहेत. तर आता मी आतमध्ये आलो आहे आणि इथलं ना प्रॉपर आपण सगळे फूड स्टॉल्स कवर करणार आहे. तर चला मग बघूया. तर मित्रांनो, आता मी महालक्ष्मी सरस 2026 च्या ना फूड स्टॉल्सच्या इथे आलो आहे. इथे खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे फूड स्टॉल्स आहेत. ऑलमोस्ट आहे ना 70+ फूड स्टॉल्स आहेत जे की इथून चालू होतात. हा आपला आहे ना पहिल्या नंबरचा फूड स्टॉल आहे जो की सांगलीच आहे. आणि इथे जर काय भेटतं आहे तर गावरान आहे ना दही धपाटे भेटत आहेत. तर मित्रांनो, आता इथे ना मस्तपैकी धपाटे, दही आणि आहे ना शेंगदाण्याची चटणी वगैरे प्रॉपर आहे. आता आपला धपाटा आणि दही खाऊया. धपाटा मस्त क्रिस्पी आणि एकदम असं आतमधून सॉफ्ट आहे. आणि ना दह्यामुळे म्हणजे दह्यामध्ये जो आंबटपणा आहे ना मस्तच लागतं. यांची शेंगदाण्याची चटणी आहे ना ती मला जरा टेस्ट करायची इच्छा झाली. भाई साब, जी गावाकडची चव असते ना चटणीला, सेम तीच चव आहे. आता जर ठेचा आहे त्याच्यासोबत आणि जर ठेचा नाही खाल्ला गावाकडचा तर भाई काय तुमचा मतलब आहे. जास्त नको घ्यायला तिखट असं. हा ठेचा, दही, मस्त आंबट, थोडं तिखट, एक नंबर. आणि जी आळूवडी आहे, आळूवडी बाहेरनं एकदम क्रिस्पी आहे, आतमधून सॉफ्ट आहे. हा एक नंबर आहे. जर तुम्ही इथे आलात नक्की ट्राय करा. आता आपण दुसऱ्या स्टॉलला जाऊ. असेच आपण आहे ना प्रत्येक फूड स्टॉलला जाऊया आणि ना बघूया की इथे युनिक काय आहे. तर इथे आता हा पुण्याचा स्टॉल आहे. असंच आहे ना तुम्हाला आहे ना प्रॉपर इथे ना प्रत्येक फूड स्टॉलच्या वरती लिहिलं आहे की आहे ना कोणतं आहे आणि हे त्यांच्या महिला बचत गटाचं नाव आहे. तर इथे ना मस्तपैकी नागपूरचं आहे हा फूड स्टॉल. आणि ना सगळ्यात मेन म्हणजे ना हे ना महिला बचत गट आहेत. आता इथे पण बघा तुम्ही नाशिक, त्यांचे ना पाणीपुरी लावले, खूप वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल्स लावलेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी सांगत होतो की महिला बचत गटाचे ना हे फूड स्टॉल्स आहेत. महिला बचत म्हणजे त्यांनी का महिला बचत गटाचे फूड स्टॉल्स लावलेत, कारण की ना ज्या आपल्या ग्रामीण महिला आहेत त्यांना ना सपोर्ट म्हणून आहे ना हे फूड स्टॉल्स लावलेत. आणि हा तर आत्ताशी आहे ना डे 1 आहे आपला, हा डे 1 आहे. आणि जर तुम्हाला आहे ना जर प्रत्येक फूड स्टॉलवरती ना असे सॅम्पलवाले ना पीस लावलेले आहेत, काकी आहेत आपल्या. तर तुम्ही कुठून आलाय मला ते सांगा. आम्ही आलो गडचिरोली. गडचिरोली. आणि तुमच्या इथे फेमस काय आहे? फेमस मोहफुलाचं पुरणपोळी आहे, चण्याच्या डाळीचं पुरणपोळी आहे, ओरिजिनल डाळीच्या पिठाचं भाकवडा आहे. मला पुरणपोळी फक्त टेस्टला दाखवाल का तुम्ही? इकडे बघा ना टेस्टला मोहफुला. ही पुरणपोळी आहे का? ओके. ही कोणती आहे? मोहफुलाची. मोहफुल म्हणजे काय असतं ते? ते झाड राहते. अच्छा, अच्छा, हे वेगळं आहे म्हणजे काहीतरी मोहफुलाची पुरणपोळी. हे आपल्यासाठी वेगळीच आहे डिश. जर तुम्ही बघाल ना तर बघा एकदम असं ब्राऊन कलरचं आहे. आपण टेस्ट करून बघूया. आता नाही खात म्हणणारी एक ताई नाही का मोहफुलाची पुरणपोळी खाल्ली. मस्त आहे, वेगळीच आहे. पहिल्यांदा खाल्ले मी. चांगले म्हणजे एकदम आपलं जे बोलतात ना आयुर्वेदिक, जरा त्याला आयुर्वेदिक फील. हा, चांगली आहे. चांगलं आहे. म्हणजे जर तुम्हाला डायबिटीज वगैरे असेल तर ही पुरणपोळी एक नंबर. काय पौष्टिक आहार मिळते, टोंगरे नाही दुखत, नाही का बिमारी नाही होत. अच्छा, म्हणजे ते बघितलं ताईंकडे एवढं नॉलेज आहे. बनवलं नाही काय ते म्हणजे वन विभागाचा तर राहणारे आहोत आम्ही लोक. वनात असणारा तो एक नाही का फळ आहे. अच्छा, हे आता आमच्यासाठी तर नवीन आहे. आता तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्हाला हे कळलं. एक नंबर आहे. ही पुरणपोळी आला ना की नक्की ट्राय करा. आमची ज्वारी नाही का सेंद्रिय खताचीच आहे, अच्छा, रासायनिक खताची नाही आहे. ओके. म्हणजे जे काय आहे ते एकदम नॅचरल आहे. मस्त वेगळे आहे ना. तुम्ही इथे या आणि नक्की विजिट करा.
तर आपण जाऊया पुढच्या स्टॉलला. आता हे आपला पुढचा स्टॉल धुळेचा हा स्टॉल आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे सॅम्पल लावलेले आहेत. हा ताई हा काय खिचा पापड आहे का? नाचणीचा पापड आहे. ओके, नाचणीचा पापड आहे. किती मस्त एकदम सजवलं आहे त्यांनी. काय? करण्याची भाकर. अच्छा, करण्याची. अच्छा, ओके. हे आता माझ्यासाठी तर नवीन आहे. तुम्ही इथे या, विजिट करा. ही थाळीमध्ये काय काय आहे? पाटोडीची भाजी, चिकन, बाजरीची भाकर. तुम्ही बघू शकता किती मस्त एकदम त्यांनी प्रेझेंट केलं आहे. हा स्टॉल नंबर 8 आहे आणि इथे ह्या ताई असतात, तर तुम्ही इथे पण व्हिजिट करू शकता. असंच आहे ना, इथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. तर आहे ना, इथे प्रॉपर आहे ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ना, प्रत्येक गावची जी फेमस आहे ना, ती इथे भेटते. आता अमरावतीचं आहे हा फूड स्टॉल आणि ह्या महिला बचत गटाचं हे नाव आहे. आता इथे बघा, तुम्ही एकदम असं बघू शकता. आणि ताई एकदम आहे ना, गरम गरम तिकडे तव्यावरून बनवून आणत आहेत. एकदम प्रॉपर तुमच्या समोर बनवलेलं दिसेल आणि ते. आणि तसंच आहे ना, इकडे खायला बसायला देखील आहे ना, मस्तपैकी टेबल्स वगैरे लावलेले आहेत. हे इथे टेबल आहे, इथे टेबल आहे. म्हणजे तुम्ही त्या फूड स्टॉल्सच्या पुढे घ्यायचं आणि इथल्या इथे खायचं. म्हणजे एकदम आहे ना भारी, म्हणजे ही सुविधा आहे अशी मला वाटते. आणि आहे ना, प्रत्येक जागेवरती जेवढे पण मी स्टॉल्स फिरलो ना, प्रत्येक जागेवरती ना असे ना सॅम्पल पीस लावलेले आहेत. मग आता हे सॅम्पल तुम्ही बघू शकता. आणि हा पुढचं स्टॉलचं नाव आहे बघा, हे कर्नाटक. आता हा कर्नाटकचा फूड स्टॉल आहे. ताई तुम्ही कर्नाटकवरून आलाय का? कर्नाटक. अच्छा. आणि हे काय काय मला सांगा ना, ही कोणती थाली आहे? ये कौन सा थाली है? चिकन थाली. ये चिकन. और ये फिश थाली. ये कौन सा फिश है? बांगडा. बांगड़ा फिश है. प्रॉन्स. अच्छा. ये सिल्वर फिश. सिल्वर फिश. ओके, ते छोटीशी असते एकदम. बुताई. कोणसा? बुताई. बुताई. बाई. ओके. आता मला पण काय काय माशांचं नाव नाही माहीत. चिकन कबाब. हा, आता ही बांगड्याची थाली आहे. असेच आहे ना, म्हणजे तुम्हाला प्रत्येक जागेवरती ना असे स्टॉल लावलेले दिसतील आणि ना प्रत्येक जागेवरती ना त्यांचे म्हणजे सॅम्पल्स ठेवलेले दिसतील. आता हे तेलंगणाचा, हा तेलंगणाचा फूड स्टॉल आहे. इथे मस्तपैकी आहे ना बिर्याणी दिसते मला. जरा खोलके दिखाव नाही आहे. अच्छा, हा दम बिर्याणी बघा. दम बिर्याणी तुम्ही बघू शकता मस्तपैकी. और इसमें वेज बिर्याणी आहे ही. और ये क्या है? पुडुगुलू. छोटा वड़ा है, इडली का हाँ। वो आटा से बनता है वो। इडली के आटे से बनते हैं. तर बघितलं तर असं इथे ना खूप युनिक गोष्टी आहेत. तर आता आहे ना, आपण आहे ना ही लाईन कव्हर केली, जी की आहे ना ही 1 पासून आहे ना 13 पर्यंत होती. आणि इकडे आहे ना अशीच आहे ना ऑपोजिट अजून एक लाईन आहे. पण आता ही आहे ना लाईन कव्हर झाले, पण ह्याच्या पुढे ना अजून ह्या अशा लाईनी आहेत. तर पहिले ही कव्हर करू, मग ही कव्हर करू आणि मग असंच रिटर्न जाऊ. त्या साईडला पण फूड स्टॉल्स आहेत. आता इकडे कोणता फूड स्टॉल आहे? छत्रपती संभाजीनगर. हा. छत्रपती संभाजीनगरच्या फूड स्टॉलवरती काय भेटतं आपण बघूया. ताई काय काय भेटतं तुमच्या इथे? काय काय भेटतं तुमच्या इथे? नॉनव्हेज मध्ये मटन, चिकन, कंटकी, मच्छी फ्राय, मसाला पापड, थालीपीठ, भजे. अच्छा, आता मला जर दाखवा ना काय काय आहे. हे बघा, हे चिकन आहे बरोबर. मटन, राईस, ओके. मसाला पापड, कंटकी आणि हे काय आहे? हे चिकन कंटकी. कंटकी म्हणजे हा चिकन कंटकी काय हे आता मी पहिल्यांदा ऐकलं. हे कसं म्हणजे काय मसाला असतो याचा वेगळा की काय? जे आपलं चिकन चिकन हा. त्याचा मसाला असतो. ओके. चिकन कंटकीचा. ओके. तर तो मसाल्यामध्ये हे करून आपल्या घरचे मसाले टाकून मिक्स करून त्याला मला टेस्ट करायला थोडंसं भेटेल? हो, भेटेल. द्या ना थोडंसं. आता आहे ना चिकन कंटाकी बरोबर ना? चिकन कंटकी काय आहे हे ना ताई आता मला टेस्टिंगला देतील. आणि हा मसाला पापड जो आहे हा कशाचा बनला आहे? नाचणीचा. नाचणीचा आहे का? तर आता आहे ना आपण चिकन कंटाकी पहिल्यांदा ऐकलेली डिश आहे, ही आपण टेस्ट करून बघूया. तुम्ही ताई किती वर्ष झाले इथे स्टॉल लावते? मी काही 3-4 वर्षापासून. आणि म्हणजे काय वाटतं तुम्हाला ह्या स्टॉलचा तुम्हाला उपयोग? म्हणजे आपले घरगुती सगळे मसाले असते ना, तर समोरच्यांना खाण्यासाठी म्हणजे एकदम आपली घरगुती चव अनुभवायला भेटते. मग आता कंटाकी चिकन काय आहे हे बघूया आपण थोड्या वेळ. आलं आहे, ताई घेऊन आलेत. मला फक्त एकच पीस हवं आहे. मस्तपैकी एकदम असं सजवून आणलं आहे. चिकन एकदम मस्तपैकी असं सॉफ्ट आहे आणि खाल्ल्या ना मसाल्याची टेस्ट जाणवते. मेन म्हणजे 1 नंबर डिश आहे. बॉय तू चिकन खात नाही, आम्ही तू खाव. या चिकन टेस्ट करून बघ कसं आहे सांग जरा.
लवकर कर. चिकन कंटाकी आहे. कंटाकी पहिल्यांदा ऐकलंय आपण. पण टेस्ट कशी आहे? तर तुम्हाला जर ही डिश खायची असेल ना, 73 नंबरचा स्टॉल आहे छत्रपती संभाजीनगर आणि हे त्यांच्या महिला बचत गटाचं आहे ना नाव आहे. नक्की इथे व्हिजिट करा. थँक्यू ताई. आता आपण आहे ना असंच पुढे पुढे जाऊया. हाय इथे बघा. आता इथे पण आहे ना मस्तपैकी धाराशिवचा आहे हा स्टॉल आणि धाराशिवच्या स्टॉलवरती तुम्ही बघू शकता फिशेस वगैरे आहेत इथं आणि प्रत्येकाची प्राईस देखील इथे लिहिलेली आहे. आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो. जी तुम्हाला घ्यायची असेल ना मच्छी त्याची प्राईस आहे. मस्तपैकी चपात्या आहेत. काय बोलतात आहे आणि हे आपल्या ताईंच्या स्टॉलचं नाव आहे आणि ह्या ताई आहेत. तर नक्की इथे व्हिजिट करा. आणि आता आपण पुढे जाऊया. मला आहे ना हा जो एरिया आहे ना बेसिकली हा आहे ना नॉनव्हेजसाठी आहे ना खूप फेमस आहे मला वाटतं. आणि इथे सगळे नॉनव्हेजचे स्टॉल लावले आहेत आणि जसं आहे ना स्टॉल लावले ना तसे यांच्या डिशेस पण आहेत. आणि इथे बघा तुम्ही गडचिरोलीचा हा स्टॉल आहे 71 नंबर आहे आणि हे ना त्यांचं स्टॉलचं नाव आहे म्हणजे त्यांच्या महिला बचत गटाचं. तर आता आहे ना ह्या स्टॉलवरती काय काय भेटतं हे आपण दादांना विचारूया. दादा काय काय भेटतं तुमच्या इथे? मटन पोळी, मटन मसाला आहे सावजीवाला आणि चिकन कढी आणि चिकन मसाला. अच्छा. जर आपण हे काय आहे? व्हेज पण आहे सर. हे मटन कढी आहे. मटन कढी. तुम्ही याला कट बघू शकता म्हणजे आमच्या इथे कट बोलतात त्याला. मस्तपैकी अशी एक नंबर. हे काळ्या मसाल्यात बनवले का? काळा मसाला आहे ना. हे काय आहे? मटन. हे बघू शकता काय मस्त याला कलर आलेला आहे आणि टेस्टला पण एक नंबर असेल. हे काय आहे? चिकनचा रस्सा आणि तो चिकनची ग्रेव्ही आणि ह्याच्यासोबत आहे ना भाकरी दिल्यात. ही भाकरी कशाची आहे? ज्वारीची भाकरी आहे ना. तर मित्रांनो जर तुम्हाला इथलं फूड ट्राय करायचं असेल ज्या कलरवरूनच कळते की ना किती अप्रतिम आहे ते नक्की इथे व्हिजिट करा. आता आपण असंच हळूहळू पुढे जाऊया. हा आहे हिंगोलीचा हा स्टॉल आहे. इथे तुम्ही बघू शकता काय काय भेटतं. चिकन बिर्याणी आहे, फिश फ्राय आहे. तर ताईंनी इथे आता ताई ते सुके हे काय मासे आहेत का? हे मशरूम आहेत का? ओके. तर तुम्हाला हे मशरूम पण इथे भेटतात. मशरूम पावडर पण भेटेल, मशरूम चहा प्रीमिक्स पण भेटेल. ओके. ते मशरूम प्रीमिक्स कशासाठी वापरतात? चहा पावडर. चहा मशरूमची? अमृततुल्य आहे ना, हां तसं आमचं हे आहे. मशरूमची आहे ती? हा बापरे. मशरूमचं तर मी पहिल्यांदाच ऐकलंय की आहे. तुम्ही एकदा ट्राय केलं ना हां हां. पण एकदम भारी आहे. तर जर ही युनिक गोष्ट तुम्हाला ट्राय करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला नक्की 70 नंबर हा स्टॉल आहे त्यांचा हिंगोलीचा. तर इथे ह्या ताई असतील तुम्हाला नक्की इथे येऊन हे ट्राय करायचं आहे. थँक्यू ताई. आता इकडे हे वेगवेगळे स्टॉल्स आहेत आणि असेच आहे ना मित्र पण आलेत माझ्यासोबत. हा आकाश आहे, हा अमित आहे आणि तो तिकडे आकाश आहे आपला एक. आता हा जो स्टॉल आहे त्यात तुम्ही बघू शकता कोल्हापुरी. कोल्हापूर म्हणजे भाई विषय खतरनाक आहे. कोल्हापूर म्हणजे तिखट, परत आपले देव, महालक्ष्मी, ज्योतिबा आणि डोंगर दऱ्या. हा एक नंबर. आणि तसंच तिथलं जसं आहे ना कोल्हापूर नाव फेमस आहे तसेच तिथले डिशेस फेमस आहेत. मला वाटतं कोंबडी वड्याची थाळी आहे ना. अच्छा. पहिले आहे ना दादा मला हे सांगा हे काय आहे? कोंबडी वड्याची थाळी आहे. कोंबडी वड्याची थाळी आहे. तांबडा पांढरा रस्सा आहे. ओके. सुकं चिकन दिलेलं आहे, सोलकढी दिलेली आहे आणि वडे दिलेले वडे दिलेले आहेत. ओके. हा आपला तांबडा पांढरा रस्सा जेवढा पाहिजे तेवढा आपण घेऊ शकतो का? ओके. हा तुम्हाला अनलिमिटेड असेल पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. हो हो. हे काय आहे? चिकनचं सुक्कं आहे का? अच्छा हे लाल चिकन आहे. हे काळं चिकन आहे आणि हे स्पेशल चिकन लोणचं आहे. ओके. चिकनचं लोणचं आणि त्यासोबत तुम्हाला इथे सोलकढी पण भेटते. आणि असंच आहे ना तुम्हाला इकडे ना असं प्रत्येक स्टॉलच्या बाहेर बसायला भेटेल. दादा कशी वाटते थाळी तुम्हाला? छान आहे. हे असे आपले बसलेले आहेत दादा. तर प्रत्येक जागी जर जायचं झालं ना तर ते पॉसिबल तर म्हणजे नाही प्रत्येक जागी आहे ना प्रत्येक जागेचं फूड कवर करणं. पण आहे ना जेवढं जमेल तितके मी फूड स्पॉट्स कवर करू शकतो. तर मित्रांनो आता मी आहे ना आलो आहे जळगावच्या स्टॉलवरती आणि आहे ना हा मला वाटतं स्वीटसाठी फेमस स्टॉल आहे. कारण इथे सगळं भेटतं बघा. मट्टा, ग्लास केक, नॅचरल आईस्क्रीम, परत डेझर्टचा मेन्यू आहे. तर आणि हा बेसिकली आहे ना आईस्क्रीम पार्लर आहे. तर इथे ना तुम्हाला हे ग्लास केक जे असतात हे ते आहेत. त्यानंतर हे आणि अजून पण त्यांची प्रोसेस चालू आहे. तर कारण की सीन कसं आहे आज आपला पहिला दिवस आहे. हा पहिल्या दिवशी ना अजून काय चालू झालेलं नाही. मी डायरेक्ट आलो आहे, सुरुवात केली मी आल्या आणि आता आहे ना असेच आहे ना एंडपर्यंत स्टॉल आहेत आणि इथून आहे ना परत हा एंड असं चालू होतं. आता असंच फिरता आहे ना अजून बघूया आपण काय काय भेटतं. आता हा स्टॉल आहे. हा एक कोल्हापूरचा स्टॉल परत एकदा
आणि ह्या कोल्हापूरच्या स्टॉलचं आहे ना हे नाव आहे, म्हणजे त्यांच्या महिला बचत गटाचं. काकी काय काय भेटतं तुमच्या इथे? जरा दाखवा ना मला काय काय आहे. मटन सारी बनवले नाही. हे काय चिकन आहे का? चिकन आहे. हा तांबडा रस्सा, तांबडा रस्सा. हा पांढरा रस्सा. अच्छा, पांढऱ्या रस्त्यावरती तुम्ही बघू शकता मसाले काय मस्तपैकी टाकलेले आहेत. तर हा स्टॉल आहे ना 57 नंबर आहे. ह्या ताई इथे असतात, नक्की इथे व्हिजिट करा. रत्नागिरीचा स्टॉल आहे. रत्नागिरीचा स्टॉलला 56 नंबरचा रत्नागिरीचा स्टॉल आहे. इथे पण अजून आहे ना कसं आहे, पहिला दिवस असल्यामुळे ना बऱ्यापैकी स्टॉल्स आहेत ना ते जरा म्हणजे आत्ताशी सुरुवात व्हायला लागले. आणि मला वाटतं जोपर्यंत हा व्हिडिओ पडेल ना तोपर्यंत मोस्ट ऑफ द स्टॉल्स आहे ना सुरुवात झालेली असेल. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरस म्हणजे काय असतं, तर सरस म्हणजे ना बेसिकली एक मेळावा आहे जिथे ना प्रत्येकजण येऊन आहे ना प्रत्येक स्टॉल्स आहे ना इथे आलेले आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे पण हा स्टॉल नंबर आहे 54 आहे का त्याची? हां 54 आहे. भंडाराचा स्टॉल आहे. हे त्यांचं महिला बचत गटाचं नाव आहे. आणि ह्या ताई बघा, तुम्ही बघू शकता इथे जेवायला बसलेले आहेत. तर त्यांनी रिव्ह्यू स्वतः दिलेले आहे की जेवण टेस्टी आहे, नक्की आमच्या इथे व्हिजिट करा. आणि आपण तुम्हाला वाटेल की आहे ना जेवण आहे ना की म्हणजे हे इथे बनवलं आहे वगैरे, पण त्या स्वतः आहे ना इथे बसून जेवत आहेत जे बनवलेलं आहे तेच. म्हणजे जे आपलं घरी जे बनवलेलं आहे ना तेच तुम्हाला खायला भेटणार आहे. आणि ना मी आत्ता जो हा एरिया आलो आहे ना ह्याच्यामध्ये बेसिकली ना चिकन आणि मटनच आहे ना खूप जागे, फिश आहेत. आणि ह्या बघा हे ताई कसे आहे ना म्हणजे प्रत्येक टेबलवरती येऊन तुम्हाला वाढणार की जर तुम्ही त्यांच्या इथून थाळी घेतलेली असेल तर तुम्हाला प्रॉपर आहे ना सर्व्हिस देणार ते लोक, असं आहे. आणि आता आहे ना 51 नंबरच्या मी स्टॉलला आलो आहे. 51 नंबरचा स्टॉल आहे अकोल्याचा आणि हा त्यांचा महिला बचत गटाचं हे नाव आहे. आता ह्यांच्या इथे काय काय भेटतं हे बघूया आपण. सेम आहे, चिकनचाच जरा पदार्थ आहेत त्यांच्या इथे पण. आता हा जो आहे आपला हा वेगळा स्टॉल आहे. इथे एक काका आहेत. काय राशीन गावची स्पेशल पालातलं मटण ते काय असतं काका, जरा दाखवा ना. फ्राय मध्ये येते, अच्छा हे फ्राय आहे. हे रस्स्यामध्ये येते. ओके, हे रस्सा असा एकदम खाण्यासारखा असतो, एकदम असं प्रॉपर घट्ट आहे. तंदुरी रस्सा. हां हां, तंदुरी रस्सा. ओके, आणि राईस आणि पिवळा रस्सा त्याबरोबर. अच्छा येलो रस्सा. ओके. म्हणजे जे आपलं चिकनचं जे चिकन शिजवताना जेव्हा बॉईल करताना जो सूप असतं ते आहे ना ते प्रॉपर. तर हे काका इथे त्यांचा स्टॉल नंबर आहे 50. आणि तुमच्या इथली काका स्पेशालिटी काय बोलला तुम्ही? पालातलं मटण, राशींचं स्पेशल पालातलं. राशींचं स्पेशल पालातलं मटण हे नक्की खावा इथे 50 नंबरच्या स्टॉलला येऊन. काका इथे असतीलच. तर चला आपण पुढच्या स्टॉलला जाऊया. तर आता आहे ना मी प्रॉपर इथले स्टॉल्स तर प्रॉपर फिरलो आहे सगळे. आता इथले स्टॉल्स फिरून झाल्यानंतर आहे ना परत आपण आहे ना इकडे पण जायचं आहे. पण आहे ना सीन कसं आहे, ही साईड फिरायच्या आधी ना आपण ही साईड कवर करू. आणि आहे ना तुम्हाला इथे प्रॉपर आहे ना हात धुवायला वगैरे हे प्रॉपर आहे ना इथे स्टॉल म्हणजे हे लावलेलं. तुम्हाला इथे फिरता फिरता तुम्हाला आहे ना म्हणजे सुख सुविधा पण सुख तुम्हाला खाल्ल्यानंतर भेटणार. सुविधा दिलेल्या आहेत तिथं, प्रॉपर बेसिन्स लावलेत, तुम्ही हँडवॉश वगैरे करू शकता. आता आहे ना ही साईड तर आपण कवर केली जसं की मी तुम्हाला बोललो, आणि राहिलेली आपली ही साईड कवर करायची. तर आता मी आहे ना ही साईड कवर करता करता इथे मस्त बघा तुम्ही जळगावच आहे आणि इथे वांगी लटकवलेली आहेत मस्त. आणि इथे पण आहे ना ताई येतं, हे सगळे जेवत आहेत. 9:30 वाजलेत रात्रीचे. आणि आहे ना म्हणजे त्यांचं पण जेवण चालू झालं आहे. आता हा जो स्टॉल आहे यवतमाळचा स्टॉल आहे. ताई तुमच्या इथं काय काय भेटतं दाखवा ना मला जरा काय काय आहे. ही अंडा करी आहे. ओके, ही काय आहे? हे चिकन आहे. आणि मटन आहे का? हे बघा तुम्ही मटन मस्तपैकी त्याला असा कट आला आहे ना एक नंबर. हा स्टॉल नंबर आहे 15. आणि तुम्ही इथे ह्या ताई असणार, तुम्ही इथे व्हिजिट करा नक्की. हे त्यांच्या स्टॉलचं म्हणजे नाव आहे आणि यवतमाळचा हा स्टॉल आहे. तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. असंच फिरता फिरता ना आपण प्रत्येक जागी जाणार आहे. आता इथे ना तुम्हाला सिंधुदुर्गचा हा स्टॉल आहे. प्रत्येक जागी चिकन मटन वगैरे काय काय भेटतं. इथे ना ते वॉटरमेलन कापून देतात आणि तुम्ही बघू शकता इथं शेतातले वॉटरमेलन्स आहेत मस्तपैकी. फ्रूट्स बीट्स सगळं अवेलेबल आहे इथे. हा 17 नंबरचा स्टॉल आहे. असंच करता करता ना प्रत्येक जागेवरती जायचं बोललं ना तर 70 जागी तर फिरणं पॉसिबल नाही. ओके, पण जी तुम्हाला फिरता फिरता जी गोष्ट आवडेल ना तिथे तुम्ही नक्की जावा आणि व्हिजिट करा. कारण की आहे ना हे काय आहे बापरे,
इथे तर प्रत्येक फ्लेवरची आहे ना कुल्फी लावलेली आहे. तुम्ही हे फ्लेवर्स वाचू शकता. इथे प्रत्येक फ्लेवरची कुल्फी अवेलेबल आहे. हा त्यांचा स्टॉल आहे सोलापूरचा, 19 नंबरचा हा स्टॉल. तर आता असंच आहे ना, पुढे चालता चालता जाऊया आपण. इथे तुम्ही बघू शकता कोंबडी वडे ठेवलेत. काका इथे काय काय भेटतं? चिकन थाळी, मटन थाळी, कोंबडी वडे, ओके. तांबडा पांढरा रस्सा कोल्हापुरी आणि चिकन, मटन, मच्छी. अच्छा, आपलं तुमचा स्टॉल नंबर इथे दिसत नाही. 20 नंबर. 20 नंबर आहे. तुमचं नाव हे आहे ना? तर आता तुम्ही बघा इथे बघू शकता अस्सल कोल्हापुरी गावरान तांबडा पांढरा रस्सा. नक्की विजिट करा. आणि काका तांबडा पांढरा रस्सा अनलिमिटेड आहे का? तर अनलिमिटेड आहे, पण खाऊ नका एवढा. काका खूप चांगले आहेत, तर नक्की इथे विजिट करा. आणि आता आपण आहे ना मस्तपैकी हा वाशिम जिल्ह्याचा जो आहे ना स्टॉल आहे इथे आलेलं आहे. इथे पण तुम्ही बघू शकता पापड आहेत. परत तर हे काय काय आहे आता इथे कोणच नाही सध्या, तर तुम्ही बघू शकता हे इथे अवेलेबल आहे. हे काय 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 पण ठीक आहे, काय काय जागी आता नाही आहेत माणसं. आता हा बघा, मी यायच्या आधीच ह्यांनी चालू केलेलं आहे सगळं. काय आहे ताई हे? खोबरा लाडू दाखवा जरा बघू. तर हा बघा तुम्ही खोबरा लाडू. आणि काय भजी एक नंबर यार. कसं लागतं खोबरा लाडू? वरण भात म्हणजे तुम्हाला आहे ना वांगीची भाजी आमच्या गँगला एवढं आवडलंय हे लगेच. ताई कितीचा आहे हा लाडू? 20ला हा लाडू आहे. आणि इथे ना मला पहिले राईस बॉल वाटलेले. मला पण पहिलं असं वाटलं की ना तांदळाचा गोळा करून ठेवलाय हे तो असं खायचंय, पण नाही, हा आहे ना खोबऱ्याचा लाडू आहे. आता आहे ना मला ज्या गोष्टीची जास्त उत्सुकता होती ती म्हणजे पुरणपोळी. कारण की आहे ना मी आत्तापर्यंत आमच्या घरी पुरणपोळ्या बनतात ते छोट्या असतात, पण ही जी पुरणपोळीची साईज आहे या तव्यावरती एक नंबर साईज आहे ही. हा आहे ना छत्रपती संभाजीनगरचा 23 नंबरचा स्टॉल आहे. हे त्यांच्या महिला बचत गटाचं नाव आहे. आणि हे बघू शकता तुम्ही इथे काय 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 भेटतं. तर आहे ना इथे ना ही पुरणपोळी एवढी मोठी आहे. ताईंना विचारत, ताई तुमची इथे पुरणपोळी एवढीच मोठी बनते का? ह्याला काय म्हणजे स्पेशालिटी काय आहे ह्या पुरणपोळीची? हा, पुरणाचा मांडा. अच्छा, पुरणाचा मांडा बोलतात त्याला. जरा मला टेस्टला दाखवा ना. आणि तुम्ही बघू शकता ह्या पुरणपोळीसोबत आहे ना यांनी भात. हे काय आहे? अच्छा, ही खीर आहे आणि ही शेक आहे. हे भेटतं इथे. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला एका जागी प्रत्येक गावची टेस्ट आहे ना जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायची असेल तर ती नक्की तुम्हाला काय बोलतोयस? महाराष्ट्र फूड टूर जर तुम्हाला एकाच जागी करायची असेल ना तर तुम्हाला नक्की इथे व्हिजिट करावं लागेल. हा स्टॉल नंबर आहे ना 23 आहे आणि छत्रपती संभाजीनगर हे त्यांचं नाव आहे. तर ताई मला पुरणपोळी टेस्टिंगला देणार होत्या. अच्छा, दिली का? सॉरी मी विसरलो. एकदम सॉफ्ट अशी पुरणपोळी, एकदम मस्तपैकी. हा पुरण पण तुम्ही बघू शकता. भाई मेल्ट होते तोंडामध्ये, मस्त आहे. इथे आलात ना नक्की या ताईंकडून पुरणपोळी खायला विसरू नका. थँक्यू ताई. वासूस फिरता फिरता आपण आलो सातारा. हा त्यांचा स्टॉल म्हणजे नंबर आहे 24. इथे काय काय भेटतं? फ्राईड लसूण. हे डिश आहे ना मी पहिल्यांदा बघतोय, फ्राईड लसूण. आता मी तर खात नाही, तर ट्राय. बोट चावतोय. कसं वाटतंय? लसूण आहे कसं वाटणार? अरे टेस्ट कशी आहे? फ्राईड लसूण. ह्याला तर टेस्ट कळत नाही. आपण आकाशभाई तू ट्राय करतोय का? दोघांनी ट्राय करा आणि सांगा. घाटी मसाला ते केलं इकडे ते काय केलं? घाटी मसाल्यात फ्राय केलं. ते मॅरिनेट झाल्यासारखं वाटतं. अप्रतिम टेस्ट आहे. आणि ते असं तुम्ही डायरेक्टली लसूण खाऊ शकत नाही. हो बरोबर. म्हणजे लसूण मला पहिल्यापासून आवडत नाही, पण ठीक आहे. हे काहीतरी वेगळं आहे. थालीपीठ त्याच्यासोबत तुम्हाला इथे दही आहे. बस. तर आता हे थालीपीठ आहे
एकदम असं प्रॉपर गरम गरम थालीपीठ आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे चवळीची उसळ. हे जे थालीपीठ आहे ना, हे मी खूप मिस करत होतो, कारण माझं गाव पण साताराच आहे. आणि ही जी चव आहे ना, एक नंबर असणार हे तर मला माहीतच आहे. मी टेस्ट केलेली आहे. अमितला सांगूया आपण टेस्ट करायला, कारण अमित पुण्याचं आहे. अमितला आपल्या सातारची चव माहीत नाही. अमित कसं वाटतंय थालीपीठ सांग. त्यांनी टेस्ट करत होतो. सगळ्यांनी टेस्ट केलं. मस्त ट्राय. अरे चव कशी आहे ते सांग ना. चव कशी आहे म्हणजे काय जाणवतं तुला खाल्ल्या खाल्ल्या. हे बघ मी तुला सांगतो कसं खायचं. ह्याचा एक बाईट घ्यायचा, हे ह्याच्यासोबत घ्यायची चवळीची उसळ, दह्यामध्ये टाकायची आणि मग खायची. हा ह्याचा प्रॉपर खायची पद्धत आहे. गरम तर असणारच व्हावा. आकाश ट्राय कर. सातार म्हटल्यावर तिखटपणा असणारच. मी पण जरा एक ट्राय करून बघतो. जसं अमित बोलला भाई खरंच गरम आहे. तव्यावरून आणलेलं आहे. प्रॉपर एकदम तव्यावरून काढून जस्ट आणलंय. ठेचा खाऊन बघतो मी जरा. हा 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 म्हणजे जिभेवरती ठेवले तिखट असा झटका जाणवतोय एक. आकाश कसं आहे. साताऱ्याची चव. साताऱ्याची चव आपल्याला माहीतच आहे, आपण खाल्लंय. तर ताईंच्या स्टॉलवरती नक्की व्हिजिट करा. 24 नंबरचा हा स्टॉल आहे सातारचा, माझ्या गावचा स्टॉल आहे. इथे नक्की तुम्ही आला पाहिजे. आणि ना व्हिडिओ आत्तापर्यंत जर तुम्ही बघितला, थँक्यू ताई. व्हिडिओ आत्तापर्यंत जर तुम्ही बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ह्याबद्दल आहे ना कधी नॉलेज होतं का. आता हा एक स्टॉल आहे, हा आहे 23 नंबर, किती आहे 25 नंबरचा स्टॉल आहे हा. आणि इथे जर काय भेटतं तर ते म्हणजे कोल्हापुरी मिसळ झणझणीत, कोल्हापुरी पुरणपोळी. आणि ना हे काय आहे दादा. कांदा भजी. अच्छा ही तर ही कांदा भजी आपली गोलवाली जी कांदा भजी असते ती आहे कोल्हापूरची. आणि इथे तुम्ही बघू शकता कोल्हापुरी मिसळ पाव आहे. जरा हे दाखवा ना खोलून. हा 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 काय कट आहे त्याच्यावरती, एक नंबर तर्री आले. तुम्ही मस्तपैकी या दादांच्या स्टॉलवरती व्हिजिट करू शकता. 25 नंबरचा स्टॉल आहे इथे. आता असंच फिरता फिरता ना, आता ही लाईन पूर्ण कवर झाली. पूर्ण लाईन कवर झाल्यानंतर मी असं आता पुढे जातो. इकडे ना म्हणजे बेसिकली ना इथे काकी भडकलेत जरा, काहीतरी झालं वाटतं. पण ठीक आहे. म्हणजे इथे सीन कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला म्हणजे विविध पदार्थ आहेत ना आणि विविध वेगवेगळ्या चवी आहेत ना, ते इथे तुम्हाला अनुभवायला भेटते. आता हा जो स्टॉल आहे ना ते इथून चालू होतं, हे प्रॉपर तिथपर्यंत आणि तिथून परत असं आहे. तर आता आहे ना सगळी गँग आता एकट्याला मला सोडून, तुम्हाला वाटतं की मी हे सगळं खातो, तर मी तुम्हाला दाखवतो हे सगळं कोण खातं. मी फक्त एक एक बाईट घेतो, तुम्ही बघत असाल. आता जर तुम्ही बघाल तर हे बघा, हे चालतं पडद्याच्या मागे. हे चालतं पडद्याच्या मागे आणि तुम्ही मला बोलता नुसतं खात राहतो. मस्तपैकी एक आहे ना, हा जो आहे ना म्हणजे हे कुल्फीचा सेंटर आहे. मस्तपैकी अहिल्याबाई महिला समूह पाटील कुल्फी यांचं नाव आहे. ताई तुमच्या इथे कोणत्या कोणत्या कुल्फ्या भेटतात का, किती प्रकारचे आहेत, 5 प्रकारचे. जरा दाखवू शकता मला. ते तुम्ही बघू शकता इथे खूप विविध प्रकारच्या कुल्फ्या, आईस्क्रीम वगैरे सगळं भेटतं. आणि फ्रीज एकदम लोडेड आहे. ही कुल्फी तुम्ही बघू शकता, एकदम युनिक कुल्फी आहे. मी पहिल्यांदा अशी कुल्फी बघितली आणि ह्याच्यामध्ये पण फ्लेवर्स आहेत वाटतं. कुल्फी कितीची? 40 वाले, 50 वाले, 30 वाले. कुल्फीच्या पण आहे ना वेगवेगळ्या प्राईज आहेत. इकडे आईस्क्रीम पण भेटतंय. आईस्क्रीमचे हे कोन्स आहेत कपमध्ये, जर तुम्हाला आईस्क्रीम खायचं असेल. हा असा म्हणजे हे नाही की ना तुम्ही इथे मोठ्या म्हणजे तुम्ही फॅमिलीसोबत आला बिला खूप एन्जॉय करू शकता. आणि आहे ना बारके जे चिमुकले असतील ना
त्यांना पण जी मजा येईल ना तुमच्यासोबत फिरता फिरता, खरंच सांगतो. इकडे आईस्क्रीम, परत अशा बारक्या पोरांसाठी पण खूप वेगळे वेगळे आहे ना स्टॉल्स आहेत. आता आहे ना हे ना इकडे पण खूप फूड स्टॉल्स आहेत. आता मी इथे व्हिजिट नाही करत कारण आहे ना इथे गर्दी खूप आहे आणि आहे ना टायमिंग आहे 10 वाजायचा. आता फूड स्टॉल्स आपण बऱ्यापैकी कव्हर केलेत, पण आता आहे ना पुढचं काय आहे, इथे फूड स्टॉल्स व्यतिरिक्त काय काय भेटतं हे आपण बघूया जाऊन. आता पहिलं तर आहे ना तुम्ही इथून जर बाहेर याल तर एक हा हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये ना प्रॉपर लाईव्ह कॉन्सर्ट चाललाय त्यांचा. हा लाईव्ह कॉन्सर्ट आहे. आता हा पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे जरा इथे गर्दी तुम्हाला कमी दिसेल आणि आहे ना एकदम लाईव्ह कॉन्सर्ट चालू आहे, मनोरंजनाचं कॉन्सर्ट चालू आहे. तर असंच आहे ना फिरता फिरता आपण आहे ना बाहेर जाऊया, बाहेर काय काय अजून अनुभवायला भेटतं हे आपण बघूया. आणि तुम्ही आहे ना जर बघाल दादांचा आवाज, माझा आवाज येत नसेल 2 मिनिटं थांबा. दादांचा आवाज पण इतका छान आहे ना, गाणी ऐकतच राहायची इच्छा होते. पण सध्या आपल्याकडे टाइम नाही कारण 10 वाजेपर्यंत हा चालू असणार आहे आणि आत्ता 9:40 झालेत. फूड स्टॉल्स बऱ्यापैकी मी कव्हर केले आणि तुम्हाला तिथेच नाही तर आहे ना प्रत्येक जागी अशा स्क्रीन्स लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. प्रत्येक जागी तुम्हाला आहे ना ते बघायला भेटेल, कॉन्सर्ट स्पीकर्स वगैरे प्रॉपर लावलेले आहेत. तर मित्रांनो आता बघा ही एंट्रन्स आहे माझ्या मागे आणि इथून आला ना तर हा सगळा हँडक्राफ्टेड झोन आहे. म्हणजे 1 2 3 4 आणि हा प्रॉपर जो हा एरिया आहे ना ह्या सगळ्या ह्याच्यात आहे ना हँडक्राफ्टेड आहे. आता हँडक्राफ्टेड आहे म्हणजे काय, हे आकाश काय आहे? हँडक्राफ्टेड म्हणजे आता इथे जे लागलेत ना स्टॉल ते म्हणजे कसं आहे की एक समूह, महिलांचा समूह म्हणजे 10-12 महिलांचा समूह एकत्र येऊन त्यांनी काही छोटा मोठा बिझनेस चालू केलाय. बरोबर. मग खाद्यपदार्थांचा झाला, म्हणजे हँडक्राफ्टेड हँडक्राफ्टेड काही गोष्टी आहेत म्हणजे ते स्वतः बनवलेले हा त्यांनी स्वतः बनवलेले आहेत आणि त्याचा इथे स्टॉल लागला. मग ते एक्सप्लोर कर कुठे काय काय आहे. आता आता आम्हीच दाखवेल आपल्याला काय काय. बघू शकता. आता हे तुम्ही बघू शकता प्रॉपर आहे ना, मला वाटतं हे लाकडाचं बनवलेलं आहे आणि लाकडाचे इयरिंग्स आहेत. नाही ते जस्ट हे पेपरचे पेपरचं नाही ताई, हे जे इयरिंग्स आहेत हे कशाचे बनवलेले आहेत? कागदाचे आहेत का? अच्छा, असं दिसताना एकदम असे कागदाचे इयरिंग्स आहेत. तर आणि हे ताई हे सगळं तुम्ही बनवलंय का स्वतः? अच्छा, म्हणजे तुमचा एक महिला बचत गट आहे त्यात तुम्ही स्वतःहून बनवता बरोबर ना? तर हे ना स्वतः त्या बनवतात महिला बचत गटातल्या त्या म्हणजे सदस्य ज्या असतात त्या. आणि हे प्रॉपर आहे ना युनिक गोष्टी आहेत अशा. आता तुम्ही बघू काय काय. अच्छा, हां आता त्या थकलेत जरा ते बरोबर आहे. सकाळी 10 वाजल्यापासून चालू आहे त्यांचा स्टॉल आणि आता सगळे स्टॉल क्लोज झालेत बेसिकली. आता तुम्ही इथे पण बघू शकता की इथे पण आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे त्या पाठ्या आहेत. रंगोळीची डिझाईन आहे ती. रंगोली का डिझाईन आहे ना? रंगोलीची डिझाईन. अच्छा, इझिली रांगोळी टाकून आपण त्याला बनवू शकतो. फक्त रांगोळी टाकायची वरती आणि अशी पसरवायची ना? ओके, ह्या रंगोळीच्या डिझाईन्स आहेत. असंच आहे ना प्रत्येक जागी वेगवेगळं काय ना काय आहे. आता हे तुम्ही बघू शकता हे कॅन्डल्स आहेत इथे. ही कॅन्डल किती युनिक आहे तुम्ही बघा. पार्लेजीच्या बिस्किट चहामध्ये जे फेमस आहे ना काय चैत्र वैशाख. हे बघा. आता हे दाखवतो मी तुम्हाला. चैत्र वैशाख ज्येष्ठ जे आपले महिने आहेत ते प्रॉपर इथे लावलेले आहेत. आणि आहे ना अशा म्हणजे तुम्हाला शोच्या प्रत्येक जागी ना शोच्या गोष्टी आहेत. आता इथे पण तुम्ही बघू शकता हे त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. स्वामी समर्थांचं हे आहे. नंतर अशा प्रॉपर आहे ना विलाय असतो त्याचं आहे, हे नजर न लागण्यासाठी हे सगळ्या गोष्टी आहेत. असंच आहे ना खूप. आता इथे तुम्ही बघू शकता इथे चप्पलांचं म्हणजे जे चप्पल असतात ना त्या बनवल्यात. आणि हे ना बुलढाणा जिल्ह्यातले हे इथे बुलढाणा जिल्ह्यातल्या मे बी मला पण आता आयडिया नाही पण बुलढाणा जिल्ह्यात ज्या चप्पली फेमस आहेत त्या इथे असू शकतात मे बी. आता इथे आहे हे आपलं जे मला वाटतं हे काय आहे दादा हे काय आहे सगळं? हे अगरबत्ती अगरबत्ती आहेत का? हे उपले आहेत ते लुबान आहे बघा. अगरबत्ती आहे कापूर आहे बरं. आणि हा धूपबत्ती आहे. अच्छा, ही धूपबत्ती आहे. त्याच्यामध्ये अच्छा, स्टँड वगैरे आहे अगरबत्ती.
हे माचीस वगैरे हे याच्यामध्ये. हां हां हे चांगली स्मेल आहे याच्यामध्ये. अच्छा. तर तुम्ही बघितलं मित्रांनो, इथे ना म्हणजे प्रॉपर अगरबत्ती वगैरे जे आपलं नॅचरली असतं ना ते बनवलं. इथे केमिकल वगैरे काय म्हणजे केमिकलच्या गोष्टी नाही वापरलं जात. एकदम जे काय असेल ते नॅचरल ह्याच्यात तयार केलेलं जातं. आता आहे ना असंच फिरता फिरता आता हा पार्ट तर एंड होत आला आहे, तर आता मी दुसऱ्या पार्टला जातो. मला एक काय आवडलं माहिती आहे का, की मी आत्तापर्यंत कधीच इतक्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या नव्हत्या. कदाचित मी मध्ये मध्ये चुकू पण शकतो, पण आहे ना सीन कसं आहे की जेव्हा तुम्ही इतक्या गोष्टी एक्सप्लोअर करता ना तेव्हा तुम्हाला समजतं, प्रॉपर नॉलेज येतो की आहे ना की कोणती गोष्ट काय आहे, कोणत्या गोष्टीला काय बोलतात, हे तुम्हाला इथे आल्याशिवाय कळणार नाही. आता हा बघा, इथे हा प्रॉपर गुळ ठेवलेला आहे. आता आहे ना असंच फिरतं फिरतं हे बघा, हे जे आहे ना तुला नाही रे तू भाजूलं, हे बघा हे ते प्रॉपर आहे ना हँडमेड आहे, हे घरात बनवलं आहे त्यांनी. तर असंच आहे ना खूप गोष्टी आहेत. इथे तूप जे तुम्हाला देसी तूप असतं आपलं गाईचं किंवा म्हशीचं ते देखील अवेलेबल आहे. असंच आहे ना असे खूप स्टॉल आहेत. आता 10 वाजता मोस्टली बंद होतं आणि आता 9:45 झालेत, तर सगळ्या गोष्टी बंद व्हायला लागलेत. तुम्हाला जर इथे एक्सप्लोअर करायचं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतो, इथली म्हणजे मॅपची लिंक टाकतो. तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा त्या लिंक थ्रू. म्हणजे मॅपचं लिंक टाकेन मी, त्या सिडको एक्झिबिशन हॉल आहे. जर तुम्ही मॅपवर स्वतः सर्च देखील केलं की वाशी नवी मुंबईमधला सिडको एक्झिबिशन हॉल, तरी ते तुम्हाला समजून जाईल की कुठे आहे ते. आणि हे सकाळी 10 वाजल्यापासून आहे ना संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत आहे ना ह्या सगळ्या गोष्टी असतात इथे. जर तुम्हाला प्रॉपर आहे ना ही गोष्ट एक्सप्लोअर करायची असेल, इथली जागा जर एक्सप्लोअर करायची असेल ना, तर तुम्हाला कमीत कमी ना 2 तास कुठेच नाही गेले, तुम्हाला 2 तास मिनिमम 2 तास लागतील तुम्हाला हे सगळं फिरायला. कारण तुम्ही आता इथं बघू शकता, मी एका एंडला आलो आहे, दुसरा एंड किती लांब आहे, आणि त्या दुसऱ्या एंड आणि ह्या एंडच्या मध्ये ना इतकी दुकानं आहेत की तुम्ही म्हणजे नाही बोललं तरी ना एक 500+ दुकानं आहेत इथे. आणि ते 500+ दुकानं फिरायला तुम्हाला टाईम तर लागणार, बरोबर ना दादा? बरोबर एक नंबर. त्याच्यात युनिक प्रोडक्ट आहे मिरची पावडर खायची करून. अच्छा इथे आहे का? इथं बघा एक नंबर आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकता, मिक्स काही नाही याच्यात. म्हणजे एकदम आपली नॅचरलवाली असते. एकदम नॅचरल वाली. तुमच्या स्टॉलचं नाव काय? राजेश्वरी रॉयल नवदुर्गा बचत गट करून. अच्छा ओके, हे त्यांच्या स्टॉलचं नाव. आणि नंबर काय तुमच्या स्टॉलचा? 199. 199 नंबरचा हा स्टॉल आहे यांचा. अच्छा ही प्युअरिटी आहे, ह्याच्यात तुम्ही बघू शकता मिरची पावडर खाली आहे, कलर वगैरे काहीच नाही. तसंच मला वाटतं ही हळद आहे ना, हळदीला पण तुम्ही बघू शकता खाली एकदम हळद अशी साठले, वरती कलर वगैरे काय नाही आलेला. तर सगळ्यात प्युअर गोष्टी आहेत ना त्या सगळ्या इथे भेटतील. तुम्हाला व्हिजिट करायचं असेल नक्की इथे व्हिजिट करा. आता हा एक स्टॉल आहे इथे, हा त्यांचा हँडमेड स्किन केअर अँड हेअर केअर प्रोडक्ट आहेत. तर हे तुम्ही पॉज करून ही इन्फॉर्मेशन वाचा. ताई काय भेटतं इथे? आणि हेअरचे प्रोडक्ट ओके सगळे आयुर्वेदिक केमिकल वापरतो. अच्छा, आता तुम्ही प्रोडक्ट बघा काय काय आहेत. सोप बीप सगळे इथे, हा सगळं आयुर्वेदिक आहे. काही सुद्धा आहे ना. मसाला सुद्धा भेटतो. अच्छा मसाले पण आहेत. हा आमच्याकडे चटणी वगैरे आहे, चवळ्याची चटणी सुद्धा आहे, ओके. वाळवलेली मिरची, भेंडी आणि ड्रायफ्रूटचे बिना शुगरचे, शुगर फ्री अच्छा शुगर फ्री लाडू लाडू सुद्धा मला जरा टेस्टला दाखवा ना. हा गावठी वाल आहेत, मुगी आहे आणि हे कवली आहे. अच्छा, आणि हा एक कोणता शुगर फ्री लाडू आहे का ड्रायफ्रूटचा? हा ड्राय मुरबाड ठाणे. मुरबाडचा हा स्टॉल आहे ठाण्याचा. स्टॉलचा नंबर काय? 200 नंबरचा स्टॉल आहे. ह्या ताई दोघे असणार इथे. आणि ड्रायफ्रूटचा लाडू मी खाल्ला, एकदम मस्त आहे. त्याला नॅचरल गोडवा आहे त्याच्यामध्ये. हा म्हणजे जे आपले जो प्रॉपर जे ड्रायफ्रुट्सपासून जो गोडवा येतो तेवढाच आहे गोडवा त्याचा. आणि ती जवळ्याची चटणी बोलला तुम्ही, मला दाखवा ना ते काय असतं. अच्छा ही आहे का? ही मित्रांनो तुम्ही बघू शकता जवळ्याची चटणी आहे. खोबऱ्याची नाही जवळ्याची. जवळ्याची आहे, शेंगदाणा आहे. अच्छा ही शेंगदाण्याची आणि खुरासणीची चटणी आहे. खुरासनी? खुरासनी आहे ते काय असतं खुरासनी? मला पण नाही माहिती. काय सांगताय? आमच्याकडे म्हणजे असं गावाकडे ना ते पेरतात. अच्छा त्यापासून पाळभाजी तयार होते. ओके. त्याच्यानंतर तिळांसारखी असते लांब थोडी, आणि मग त्याच्यापासून ती बुक्की करून मग ते आपण खाऊ शकतो. अच्छा म्हणजे तुम्ही बघितलं खूप युनिक. तर ह्या ताईंच्या याला स्टॉलला नक्की व्हिजिट करा.
थँक्यू ताई. आता आपण आहे ना पुढे जाऊया. असंच आहे ना तुम्हाला लसूण तुम्ही बघू शकता, एकदम गावरान लसूण आहे आणि ना लसणाची एकदम आहे ना अशी प्रॉपर आहे ना वास येतोय. आकाशचा कलर आणि लसणाचा कलर, आकाशच्या शर्टचा कलर सॉरी आणि लसणाचा कलर मॅच झालाय. आम्ही ताई चॅनलच्या नावाबद्दल विचारत होते, जर सांग ना. हे बघा म्हणजे कॅमोफ्लाज झालं हा कलरमध्ये. तर असंच आहे ना म्हणजे खूप स्टॉल आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता हळदी पावडर, परत हे कांदा लसूण खूप आहेत, मटन मसाला, चिकन मसाला, काळा मसाला. तर हे सगळे मसाले तुम्ही बनवलेत का स्वतः? स्वतः बनवले. ओके. होममेड आहेत, कांडपचे आहेत, लंकावरचे आहेत. विशेष म्हणजे आपल्या मसाल्यात कुठला फूड कलर नाही, काही नाही. शुद्ध बिना केमिकलचे आहेत. एकदम नॅचरल. नॅचरल आहे, हां, बिना केमिकलचे आहे. बिना केमिकलचे एकदम नॅचरल आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर असे मसाले लावलेले आहेत त्यांनी. मसाल्यांची ताई किंमत किती आहे? सर आपल्याकडे 400 पासून तर 800 रुपये केजी पर्यंत. अच्छा. वेगवेगळी क्वालिटी आहे, सगळ्याची वेगवेगळी रेट आहे. ओके. आणि तुमच्या स्टॉलचं नाव काय एकता महिला ग्रुप देवळा. आणि स्टॉल नंबर? 200. 201 स्टॉल नंबर आहे. तुम्हाला जर प्युअर मसाले घ्यायचे असतील तर नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. असंच आहे ना खूप स्टॉल्स आहेत. आता मोस्टली आता प्रत्येक स्टॉल मी दाखवू नाही शकत, प्रत्येक स्टॉल बंद झालं आहे. आकाश तिथे ना यूट्यूबचा. तर असे ना आपले सबस्क्रायबर आणि फॅमिली पण मेंबर्स जरा भेटले मला इथे आणि खूप म्हणजे ना मस्त वाटतं जेव्हा आहे ना असं तुम्ही समोरून भेटता किंवा समोरून आहे ना चांगलं काहीतरी करतोय हे सांगता तेव्हा. आता आहे ना मोस्टली सगळं बंद झालेलं आहे आणि रात्रीचे 10 वाजलेले आहेत. तर हा व्लॉग मला असं वाटतं की ना आपण इथेच एंड केलं पाहिजे. तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ. जर तुम्ही नवी मुंबईमध्ये असाल किंवा नवी मुंबईच्या बाहेर देखील जरी असाल तरी आहे ना मी तर बोलेन की तुम्ही इथे नक्की व्हिजिट करायला हवं. कारण की आहे ना हे 24 तारखेपासून 4 तारखेपर्यंत आहे. सनी संधी सारखी येत नाही. वर्षातून एकदा वाशीमध्ये आणि पुढच्या वर्षी BKC मध्ये. तर आता नवी मुंबईमध्ये आपल्या जवळ आलेला आहे, तर नक्की भेट द्याल. आणि आहे ना तुम्ही इथे भेट द्याल ना तेव्हा तुम्हाला कळेल की आहे ना इथे येणं इतकं म्हणजे चांगलं काय आहे. कारण की आहे ना इथे खूप स्टॉल्स आहेत. जसं की तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल ना तर तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज आलंच असेल. तर आता आहे ना पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय.